सुभेदार साहेब, तुम्ही एवढ्या रात्री इथे? गुन्हेगारांना पकडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावताना आम्ही वेळ काळ पाळत नाही. गुन्हेगार? पण इथे कोणीच गुन्हेगार आला नाहीये. गावात चोरी झाली आहे का? किंवा तुम्ही आमच्या घरात कोणाला घुसताना पाहिलंय का? आम्ही चोरांबद्दल बोलत नाही आहोत, तुमच्याबद्दल बोलतो. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो, पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही. गुरुदेव गुरुदेव. अरे संपत कसला आवाज काढतोयस? अरे नेमकं चाललंय काय? अरे बोलशील काहीतरी. गुरुदेव मी आवाज काढत नाहीये. मग हो इथे कुठून तरी आवाज येतोय. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव अरे ती काय कोण आहे? ही अशी हुबेहूब कोणी? आपण त्या रेणुकाला यात भरलो होतो आणि जंगलात सोडून आलो होतो. मग ही तशीच कोणी? ती कोणी इथे कशाला? ही कोणी आणली इथे कोणी? गुरुदेव अहो गुरुदेव तुम्ही इथेच होता ना, झोपडी सोडून कुठे गेले नाही. मग ही कोणी इथे कोणी ठेवली? गुरुदेव गुरुदेव हलतंय, ते हलतंय. गुरुदेव कोणते आहे त्याच्यात? गुरुदेव गुरुदेव. गोंधळ घातला की गोंधळायला होणारच. आई वडिलांचं मन दुखावलं, जवळच्या माणसाला कठोर शब्दांनी दुखावलं, गरज असताना एखाद्याला मदत करण्याऐवजी दुर्लक्ष केलं. स्वतःची चूक माहीत असूनही ती दुसऱ्याच्या माथी मारली, रागाच्या भरात चुकीचे शब्द बोललो, मत्सरापोटी दुसऱ्याच्या सुखाचा हेवा केला, स्वार्थासाठी खोटंही बोललो, दुसऱ्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवली, मनात राग ठेवला आणि माफ करण्यास नकार दिला, अहंकारापोटी जवळची नाती दुरावली, दुसऱ्याच्या दुःखाकडे पाठ फिरवली, चूक मान्य करण्याऐवजी स्वतःच समर्थन करत राहिलो. हो स्वामी, माझ्याकडूनच घडलंय. काही जाणून तर काही नकळत चुका झाल्या. बस इथूनच सुधारण्याला सुरुवात होते. जोवर माणूस हे मान्य करत नाही की माझी चूक झाली आहे, तोवर तो चुका सुधारायचा प्रयत्नच करत नाही. कळत न कळत पाप घडलंही असेल, पण त्याची जाणीव होणं हे खूप गरजेचं आहे. जाणीव झाली की सुधारणा करता येते, सुधारणा केली की प्रायश्चित्त घेता येतं, आणि प्रायश्चित्तातूनच कर्म शुद्ध होतं. अगदी खरं आहे स्वामी. अशुद्ध कर्म मनावर ओझं बनतं आणि तेच ओझं आयुष्यात दुःख बनतं. बरोबर ना? शाबास कपिले. गए ते कोपऱ्यात ठेवलेलं मडकं घेऊन ये. हो स्वामी.
संपत जा बघ. मग काय मी? संपत जा. जा. संपत. नाही कसं काय शक्य? मारताना मारत हो हो हिला तर आम्ही जंगलात सोडून आलो होतो. मग मग हे इथं कशी आली? चल यातलं पाणी पी. पण स्वामी, याचं तर तोंड बंद आहे. मग पाणी कसं पिणार? समजलं? अरे मडक्यात पाणी आधीपासूनच होतं, फक्त त्याची वाट बंद होती. माणसाचं आयुष्यही असंच असतं. मडक्यात पाणी भरलेलं असतं, तसं आयुष्यातही सुख असतंच. पण आपल्या चुका, आपली पाप, आपला अहंकार आणि आपला हट्ट हे सगळं त्या सुखाच्या वाटेत अडथळा बनवून उभं राहतं. अडथळा काढला की वाट पुन्हा मोकळी होते. म्हणजे स्वामी, सुख बाहेर ना आणायचं नसतं? नाही कपिल, कधी कधी सुख आपल्या आयुष्यात येऊन थांबलेलं असतं. आपणच आपल्या कर्माने त्याची वाट बंद केलेली असते. आमच्या भक्तांचा काटा काढायला निघालेल्या लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा सांगत असतो आणि दाखवून देत असतो की आम्ही आमच्या भक्तांना फक्त वाचवतच नाही, तर त्यांना न्यायही देतो. सदाशिव, उठ. तुम्ही आत्ता इथे? बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मला शुद्धच आली नसती. रेणुका, रेणुका, सदाशिव, रेणुका, सदाशिव. रेणुका कुठे? ते 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 शिवनाथ आणि संपत्तीला घेऊन गेलेत बहुतेक. ते तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना? ते तिला कुठे नेऊन सोडणार तर नाहीत ना? तिला तिला वाचवायला जायला हवं. तिला वाचवायला जायला हवं. शांत हो सदाशिव, शांत हो. आम्हाला माहिती आहे रेणुका कुठे आहे. कुठे आहे ती? संपत, आपण आपल्या हाताने हिला गोणीत भरलं होतं. त्या गोणीचं तोंड बांधून जंगलात सोडून आलो होतो. मग ही गोणी इथं कशी आली? मग आपण जिला जंगलात सोडलं ती कोण होती? गुरुदेव, गुरुदेव.
हे नक्कीच त्या स्वामींची लीला आहे. ते स्वामी अधूनमधून असे धक्के देतात, काहीतरी घडवून आणतात, पण त्यामागे त्यांचा हेतू काय असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. हा हो हो सांगतो. तू पटकन घाबरला असतास म्हणून तुला आधीच सांगितलं नाही. खरं तर आम्हीच हिला इथे घेऊन आलोय. मार्तंड महाराज तुम्ही हो पण का? आम्ही आमच्या साधनेतून बघितलं, जेव्हा तुम्ही रेणुकाला घेऊन जंगलात जात होतात तेव्हा ते स्वामी सुभेदार आणि शिपायांना घेऊन तुमच्या मागे मागे येत होते. तुम्हाला रंगेहात पकडण्याचा त्यांचा डाव होता आणि तोच डाव आम्हाला परतवून लावायचा होता. म्हणून आम्ही आमच्या साधनेचा उपयोग करून हिला इथे आणलं. तो कागद जपून ठेव. चुका सुधार आणि पापांचा प्रायश्चित्त घे. ज्यांच्यावर अन्याय केलायस त्यांच्या पुढे उभा राहा. मग बघ तुझ्या आयुष्यात सुखाची वाट पुन्हा मोकळी होते की नाही. स्वामी, तुम्ही मला माझी चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. चूक करणं हा शेवट नाहीये रे. चूक मान्य करू नये, ती सुधारण्याची इच्छा न धरणं हा पराभव आहे. महाराज 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 तुम्ही धन्य आहात. गुरु असावं तर तुमच्यासारखं. तुम्ही पुन्हा मला सगळ्यातून वाचवलं. उठ, शांत हो. मार्तंड महाराज ही जागी होती. आता काय करायचं? मार्तंड महाराज काहीतरी कर. गुरुदेव, आपण तिला मारून टाकायचं का? मला जायला हवं रेणुकाकडे. मला जायला हवं रेणुकाकडे. सदाशिव, काय करायचंय माहितीये ना. थांब. काय अरे महाराज काय म्हणाले? काय त्या स्वामींना आपला संशय आलाय. ते त्या सुभेदाराला घेऊन आपल्या मागे येतात. आजच्या रात्री हिला काही झालं तर सुभेदार आपला गळा धरेल. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, तू जिचा काळ बनून आला होतास आज तीच तुझा काळ बनून तुझ्या समोर उभी राहिली आहे. ज्याच्यावर अन्याय करायला निघाला होतास त्याच अन्यायाची सावली आता तुझ्या समोर उभी राहिली आहे. लक्षात ठेव, माणूस दुसऱ्याचा वाईट काळ बनायला निघतो तेव्हा त्याचा स्वतःचा वाईट काळ सुरू झालेला असतो. कोण आहे? हे तर मार्तंड महाराजांकडे गेलेत रेणुकाचा सोक्षमोक्ष लावायला. मग एवढ्या रात्री कोण आलाय? पण एवढ्या जोरात तार कोण वाजवेल? यांना तर माहिती की बाळ झोपलंय. कोण आहे? एवढ्या जोरात दार का वाजवताय? बाळ झोपलंय माझं.
सुभेदार साहेब आत्ता ह्या वेळेला? सुभेदार साहेब तुम्ही या ना, आत या. सुभेदार साहेब तुम्ही एवढ्या रात्री इथे? गुन्हेगारांना पकडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावताना आम्ही वेळ काळ पाळत नाही. गुन्हेगार? पण इथे कोणीच गुन्हेगार आला नाहीये. गावात चोरी झाली आहे का? किंवा तुम्ही आमच्या घरात कोणाला घुसताना पाहिलंय का? आम्ही चोरांबद्दल बोलत नाही आहोत, तुमच्याबद्दल बोलतो. माझ्याबद्दल? हो, तुमच्याबद्दल. तुमच्या पतीचा शिवनाथाचा संपूर्ण गुन्हा आणि त्याचं जुनं भयंकर पाप आज स्वामींनी आमच्या सगळ्यांसमोर उघड केलेला आहे. यांचं जुनं पाप? हो, म्हणूनच आम्ही तुम्हाला आणि शिवनाथाला अटक करायला आलेलो आहोत. अहो पण मी काहीच नाही केलंय. शिपाई, यांना अटक करा. हो, अहो मी काही नाही केलंय, मी काही नाही केलंय, मला सोडा. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब, अहो मी कुठलाच गुन्हा केला नाहीये, मला सोडा. मी काही केलं नाहीये, मला नका घेऊन जाऊ. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब. घेऊन चला यांना. नाही, नाही, नाही. हे स्वप्न होतं तर हे असलं अशुभ स्वप्न का पडलं मला? खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी हे काय वाढून ठेवलंय स्वामी तुम्ही माझ्या पुढे? शिपाई, यांना अटक करा. माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका, माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका. अहो अहो कुठे आहात तुम्ही? मार्तंड महाराज, वाचवा मला. आमच्यावर खटला सुभेदाराच्या दरबारात आणि तुमचा खटला आमच्या दरबारात. सुभेदाराच्या दरबारात काय निकाल लागेल हे काय ठरवेल, पण तुमच्या खटल्याचा निकाल मात्र आधीच ठरलेला आहे. अवकाश आहे तो केवळ तुम्हाला कळवण्याचा. कर्माचा हिशोब कुठेही चुकत नाही. माणूस जगापासून सत्य लपवू शकतो, स्वतःपासून पळूही शकतो, पण आमच्या दरबारात काहीच लपून राहत नाही. वेळ भरत आलीये. रेणुका, रेणुका काय करतेस तू? थांब. कर्माचा हिशोब आता निर्णायक वळणावर आला.
उठा गुरुदेव. संपत काहीतरी कर. हो गुरुदेव. अहो मी सगळं काय केलंय गुरुदेव. ते कोणाचं ऐकत नाही. तुझ्याकडे अपाट शक्ती आहे. अरे मग करायचं काय? अहो काय करायचं काय. अहो सगळे सांगतात तिला कोणीच काय करू शकत नाही. फक्त तिला स्वामी शांत करू शकता. गुरुदेव गुरुदेव. रेणुका 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 बाळा, तुझं आयुष्य आता फक्त तुझं राहिलेलं नाहीये, म्हणून शांत हो. गुरुदेव. तुला सोडणार नाही आता मी. माझ्या गायला खुरपी लावतेस काय? माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतेस. आता तुझी खांडोळी नाही केली तर मग- न्यायाचा पुढचा अध्याय आता सुरू होणार आहे. गुरुदेव. रेणुकाला काही करण्याचा प्रयत्नही करू नकोस. गुरुदेव गुरुदेव. अरे हा इथे कसा आला. अरे आणि आपण इथे होते त्याला कसं माहिती. आणि ती सुद्धा आपण तर त्याला. गुरुदेव गुरुदेव. ते मलाही माहित नव्हतं, पण एका गावकऱ्याने मला सांगितलं म्हणून मी इथे आलो. आणि त्या गावकऱ्याचा निरोपही घेऊन आलो. कोण गावकरी आणि कोणता निरोप? तो म्हणाला तुमची तुरुंगवारी तर निश्चितच आहे. तुरुंगवारी. गुरुदेव गुरुदेव. मला झालेला तो तुरुंगाचा भाग याला कसा माहिती? आणि लक्षात घ्या, रेणुकाला साधं खर्चटलं जरी तर त्याचा हिशोबही होईल. सगळ्याचा हिशोब होईल. आणि लक्षात घ्या, एक ओरखडा जरी दिसला तर तुम्ही आहात आणि मी आहे. तिला जंगलात सोडून आला, पण ती तुमच्या कर्मातून सुटलेली नाही आणि तुम्हीही नाही. गुरुदेव गुरुदेव. ही काडी कशासाठी? आमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर ही काडी त्याच्या हाताला लावायची. हाताला? हो. हा त्या गावकऱ्याचा निरोप. अरे सदाशिव. अरे काय बोलतोयस आणि कसला निरोप. गुरुदेव हो त्याच्याकडे गवताची काडी दिसते. गुरुदेव गुरुदेव. हे काय? आई. गुरुदेव हे काय झालं. अहो गवताने कसं काय कापलं. हे मलाही नाही माहित. त्या गावकऱ्याने मला ही काडी दिली होती, पण हिने असा परिणाम कसा काय केला. मला मला वाचवा महाराज, वाचवा. शिवनाथ, गुरुदेव पण हे काय होते. काय झालं गुरुदेव गुरुदेव गुरुदेव.
नाही महाराज, वाचवा वाचवा महाराज. शिवनाथ, तुला सगळ्या प्रकारचे परिणाम दाखवून ठेवतोय आम्ही. कर्माचा परिणाम कसा असतो, तो किती प्रकारे भोगावा लागतो हे तुला आता कळतंय. आणि त्यातून कुठला परिणाम भोगायचा हे तू ठरवायचं. आम्ही तुला शिक्षा द्यायला घाई करत नाही आहोत शिवनाथ. तुला संधी देतोय. आणि शिवनाथ, परिणाम भोगायचे नसतील तर तसा पर्यायही तुला देतोय. महाराज, अहो हे काय झालं, कसं झालं महाराज? आतापर्यंत काहीच नव्हतं, मग ह्या अचानक जखमा आल्या कुठून? शिवनाथ, शिवनाथ शांत हो, घाबरू नकोस. नक्कीच ते स्वामी काहीतरी जादूटोना करतायत. तुला घाबरवण्यासाठी हे सगळं चाललंय. पण तू घाबरू नकोस, आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. अहो पण मी तुमच्या आश्रमात असून सुद्धा सुरक्षित कसा नाही? हे तर त्या स्वामींचं स्थान नाही. मग त्यांच्या जादूटोनाचा प्रभाव इथपर्यंत येतो तरी कसा? पण खरंच इथूनही ते माझ्यावर परिणाम करत असतील तर आपण कुठेही गेलो तरी त्यांच्यापासून वाचणार कसं? आई ग, हे सगळं स्वामीच घडवत आहे. स्वामींच्या शक्तीची तुम्हाला अजून कल्पना नाही. स्वामी कुठेही पोहोचू शकतात, कधीही पोहोचू शकतात. तुम्ही रेणुकाला का त्रास देताय हे मला माहित नाही, पण मला एवढं नक्की कळलंय की हिला स्वामीच वाचवत आहेत आणि तुम्हाला सुद्धा स्वामीच अडवत आहेत. स्वामींच्या संयमाचा अंत पाहू नका. स्वामींचा कोप झाला तर विनाश होईल. पुरे झालं तुझं स्वामी कौतुक. ए सदाशिव, वाटेल ते बोल नको, गप्प बस. आणि तुला काय वाटतं, आम्ही तुला घाबरू? गुरुदेव गुरुदेव. मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही. मी फक्त रेणुकाला माझ्या सोबत घेऊन जायला आलो आहे. रेणुका चल. महाराज हे नेमकं काय चाललंय? नवं पाप करण्यापेक्षा जुन्या पापांची कबुली देऊन सुधारण्याचा मार्ग निवड. कर्माचा हिशोब टाळता येत नाही, पण तो सुधारण्याची संधी मात्र आम्ही देतो.